नमस्कार, मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी पावभाजी बनवणार आहोत। तर त्यासाठीचा पावभाजी मसाला पहिल्यांदा आपण तयार करून घेऊया। त्यासाठीचं साहित्य बघूया आपण। 3 चमचे धने घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 1 इंचभर दालचिनीचा तुकडा घेतलाय, 6 ते 7 लवंगा घेतलेले आहेत, 2 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत, 2 मोठे वेलदोडे काळे वेलदोडे असतात त्याच्यातले आतले बी काढून घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 6 मिरे घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे एक मोठा एक छोटा असं, आणि 5 ते 6 5 मिरच्या काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या 3 पावडरी घेतलेल्या आहेत, 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा सुंठ घेतलेली आहे। आता हे सगळं आपण गरम करायचं आहे, फक्त ह्या पावडरी त्याच्यामध्ये घालायच्या नाहीत, मिरच्या पण शेवटी घालायच्या। बाकीचं सगळं खूप भाजायचं नाही आहे, हलकं गरम करायचं। आता हे मिरच्या काढून ठेवल्यात आणि पावडरी काढून ठेवून बाकी सगळं एकत्र करून ह्या पॅनमध्ये घातले। पॅन गरम झालेला आहे, गॅस लावून घेतलेला आहे आणि अगदी मोठा गॅस अजिबात करायचा नाही आहे। फक्त आपल्याला हे मसाले जे सगळे आहेत ते ॲक्टिवेट करून घ्यायचे आहेत, भाजायचे बिलकुल नाहीत। तेजपत्ता थोडा बारीक करून टाकूया म्हणजे हलवता येईल व्यवस्थित। थोडं गरम झालं की मिरच्या घालून घ्यायच्या। हवं तर तुम्ही मिरच्यांचे बी सुद्धा काढून टाकू शकता, मीठ काढलेले नाही तसेच ठेवलेत। बारीक मंद असा सुगंध यायला लागला की गॅस बंद करून टाकायचा। ह्या गरम तव्यामध्ये ते छान असे कुरकुरीत होतात मसाले, आणि गार झाले की आपण मिक्सरमध्ये फिरवून काढायचे। तर आता आपण गॅस बंद करूया। मसाला गार होतोय तोपर्यंत आपण पुढचं साहित्य बघूया। हे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, 8 बटाटे आहेत आणि वजन करून बघितलं तर 1 किलो, आणि हे पाव किलो फ्लावर घेतलेलं आहे, 1 गाजर घेतलेलं आहे, 1 ढबू मिरची घेतलेली आहे, आणि बीट हे खूप मोठं आहे पण ह्याच्यातला मी अर्धा घालेन। लिंबू घेतलेला आहे, 400 ग्रॅम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 400 ग्रॅम टोमॅटो घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, हे 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा घेतलेला आहे, वजनानं बघितलं तर 150 ग्रॅम भरला तो। तर आता ह्याच्यामध्ये कांदा तर ऑलरेडी बारीक चिरलेला आहे, आपण आता बटाट्याची साल काढून बटाट्याच्या फोडी करून घेणार आहोत, टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत। हे सगळं झाली तयारी की मी पुढे दाखवते। टोमॅटो प्युरीसाठी ह्या भांड्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत, गॅस लावून घेतला आहे, अर्धा ग्लास होईल एवढं पाणी घालते आणि हे झाकून ठेवायचं। एक 5-7 मिनटं झाली की गॅस बंद करूया। हे आता बाजूला ठेवून झालेलं आहे, हे झालेलं आहे, वाफ देऊन झाले त्याला, आणि एका भांड्यात थोडं पाणी ठेवा। तर हा फ्लावरचा कच्चट जो वास असतो, एक उग्र वास, तो सगळ्या भाजीला लागू नये म्हणून आपण ह्या पाण्याला उकळले की फ्लावर त्याच्यात टाकून देणार आहे। तर फ्लावर याच्यामध्ये घालूया आणि गॅस बंद करूया। मसाले गार झालेले आहेत, हे आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता हे पावडरी आहेत ह्या सुद्धा आपण मिक्सरमध्ये घालूया। मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा। आता आपण भाज्या शिजवून घेऊया। तर त्याच्यासाठी कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवर, गॅस लावून कुकर तापून झालेला आहे। थोडंसं तेल घालायचं, एक 2-3 चमचे होईल एवढं तेल घालायचं, आणि थोडा बटरसुद्धा घालायचं। बटर वितळलेलं आहे, आपण अर्धा चमचा जिरे घालूया त्याच्यात। जिरे चांगले भाजले की ह्या भाज्या घालून घ्यायच्या। बटाटा घातला, गाजर घेतलं, गाजर चिरून झाल्यानंतर एक वाटीभर होईल एवढं झाले बघा ते। वाटाणे घ्यायचे, हा फ्लावर चांगला उकडल्यासारखाच झाला आहे हा फ्लावर, तो घालायचा। हे बीट घालायचं, बीटसुद्धा खूप कमी घालायचं, अगदी छोटं बीट एक असतं तेवढं म्हटलं तरी चालेल। आपण हे कलरसाठी घालतोय बीट, फक्त जास्त घातला तर भाजी गोड होईल म्हणून बीट कमी घालायचं।
गॅस मोठा करून एक 2-3 मिनटं भाज्या परतून घ्यायच्या चांगल्या. आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. आता तेलात घातली की त्याला कलर, भाज्यांना सगळ्या कलर खूप सुंदर येतो. म्हणून आपण ह्याच्यात पण थोडी घालून घ्यायची. नंतर भाजी फोडणी घालतोय तेव्हा थोडी घालायची. किती छान कलर आलाय बघा एकदम. आपल्याला वरून दुसरा कलर घालायची गरज राहत नाही. 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा. 1 चमचा मीठ घालायचं. मीठ आपण नंतर सुद्धा घालणार आहोत, आत्ता थोडं घालायचं. हा सगळा मसाला आणि मीठ असं सगळं हे भाज्यामध्ये छान अशा मुरतं सगळं. हे पावभाजीची चव अप्रतिम लागते. आता भाज्या बुडतील एवढं पाणी घालायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कुकर झाकण लावून टाकूया. कुकरचं झाकण लावलं आणि 3 ते 4 शिट्टे द्यायच्या. आता कुकरला शिट्टी येते तोपर्यंत आपण हे टोमॅटोची प्युरी करून घेऊया. हे टोमॅटोची अशी साल निघते बघा आपोआप. ही साल काढून टाकायची आणि टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. मी हे एवढं बारीक बारीक का सांगत असते, कारण आपल्याला सगळ्यांना, मोठ्या बायकांना हे माहितीच असतं. पण जे नवीन किचनमध्ये आता एंट्री झाले, नवीन लग्न झालेले किंवा मुली असतील किंवा स्वयंपाक शिकत असतील, तर त्यांच्यासाठी ह्या बारीक बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी सगळं दाखवत असते. आता आपण कुकर उघडलेलं आहे 3 शिट्ट्या झाल्यानंतर आणि ह्या भाज्या आता छान शिजलेल्या आहेत. तर त्या आता मॅश करून घ्यायच्या. गरम असतानाच मॅश करायच्या म्हणजे त्या पटकन मॅश होतात. छान मॅश झाल्या बघा एकदम. बटाट्यामुळे त्याला थिकनेस छान येतो. 60% बटाटे घेतले तर 40% बाकीच्या भाज्या झाल्या पाहिजेत. बटाटे जास्त घ्यायचे म्हणजे भाजीला जे आपल्याला त्याची जी कन्सिस्टन्सी पाहिजे पावभाजीच्या ह्याच्यासारखी, तर ती बटाट्यानंच येते. भांडं ठेवले गॅसवर. भांडं तापलेलं आहे. मगाशी घातलं तसंच आपण थोडं तेल आणि बटर घालायचं आहे. भाजी भरपूर आहे, आपण 1 किलो बटाट्याची करतोय त्यामुळे तेल आणि हे लागणार भरपूर. तेल थोडं तापलं की बटर घालायचं. बटर भरपूर लागतं पावभाजीला, त्याशिवाय चव येत नाही. पावभाजी म्हटलं की भरपूर प्रमाणात बटर आलंच. बटर चांगलं वितळलेलं आहे. आपण कांदा घालून घेऊया. आता हे 1 चमचा मीठ घालून घेते अगोदर. मिठामुळे आपला कांदा पटकन भाजणार आहे. आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आपण अगोदर भाज्या उकडताना पण मीठ टाकलेलं आहे, आत्ता पण मीठ टाकलं. चव बघून नंतर आपण मीठ अजून कमी, बहुतेक एवढं बास होईल. आता हा कांदा लालसर झालेला आहे. आपण ही आलं लसूण पेस्ट घालायचे. 1 चमचा गच्च भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट 2 मिनटं परतून झालेली आहे. लसणाचा खमंगपणा तेलात उतरला पाहिजे, सुगंध लसणाचा. मग आपण हे ढबू मिरची किंवा सिमला मिरची ती घालून घ्यायची. सिमला मिरची मात्र बारीक चिरून घ्या, मोठे तुकडे अजिबात ठेवू नका. आता हे पण 2 मिनिट परतून घ्यायचं चांगलं. सिमला मिरची आपण भाज्या उकडताना घातलेली नाही आहे, आत्ताच आपण तिचा वापर केलेला आहे. भाज्या उकडताना घालू नका, सगळ्या भाजीला उग्र वास येतो एकदम. प्रत्येक पदार्थ आपण घालतो तर त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे. 2 मिनिट परतायला. एकदम सगळं घातलं तर कच्चट असा वास येतो किंवा भाजी अशी टेस्टी होत नाही. मग आता आपण ही टोमॅटो प्युरी घालणार आहोत. टोमॅटो प्युरीनंतर सुद्धा भरपूर परतायचं आहे. कडेने असं तेल सुटायला लागलं तोपर्यंत परतायचं आहे आपल्याला. आता हे टोमॅटो परतून झालेले आहेत. थोडं तेल सुटल्यासारखं कडेने दिसते तेव्हा आपण हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती परत 1 चमचा घालणार आहोत. नंतर टेस्ट करून आपण कमी जास्त बघूया, आत्ता घालताना एक. आणि पावभाजी मसाला आहे, उरलेला सगळा पावभाजी मसाला आत्ता घालून घ्यायचा. आता हे मसाला चांगला भाजून त्याला तेल सुटलेलं दिसायला लागले आपल्याला, तेव्हा हे भाजी आहे आपली मॅश केलेली, ती भाजी, सगळी भाजी याच्यात घालून घ्यायची.
त्याच्या अगोदर काय करायचं, थोडासा मसाला हा काढून ठेवायचा बाजूला, एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आपण पाव भाजायचे आहेत ना, त्याला थोडासा हा कलर येण्यासाठी म्हणून अगदी असा एवढा मसाला काढून ठेवा एका वाटीत. आणि ही सगळी भाजी आता आपण ह्याच्यात घालून घेऊया. आत्ता आपल्याला ही पावभाजी दिसते अशी एवढी, पण ती गार थोडंसं कोमट झाली किंवा गॅस बंद केल्यानंतर 5-10 मिनिटांनं खूप घट्ट होणार आहे. आपण पाहिजे तेवढं सुरुवातीला भरपूर अशी पातळ दिसते ती, तेवढ्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं. हे टोमॅटो प्युरीचं भांडं आहे, त्याच्यात पाणी घालून ओतलं. थोडं कुकरमध्ये पण पाणी घालून ते पण ओतून द्यायचं. करताना थोडी एकदम आपल्याला ती अशी जास्त हे दिसायला पाहिजे, पातळ, कारण बटाटा असल्यामुळं ते पटकन घट्ट होते लगेच. आत्ता आपल्याला प्लेटिंग करण्यासारखी तशी आहे, पण तुम्ही लगेच खाणार असला तर असं ठेवली तर चालते, नाहीतर अजून थोडं पाणी लागेल. पाणी घालताना गरम करून पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. आता थोडं टेस्ट करून बघते. आता हे थोडे तिखटाला कमी वाटते, तिखट अजिबातच लागत नाही, तर हे बॅडगे आणि ज्वारी मिक्स तिखटाची पूड आहे ती 1 चमचा घालते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. अगदी शेवटी थोडी कसुरी मेथी घालायची. कोथिंबीर घालायची. 1 चमचा खजूर आणि चिंचेची चटणी आहे, ते थोडंसं घालते. ह्याच्याऐवजी लिंबू पिळला तरीसुद्धा चालू शकतं. थोडीशी आंबट चव कमी वाटली मला, म्हणून ही चटणी घातली. आता ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे, छान त्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आणि झाकण टाकून साईडला ठेवून देऊया आणि ब्रेड भाजायला घेऊया. पॅनमध्ये बटर टाकून घ्यायचं. थोडी कोथिंबीर घातली. आपण जो मसाला घातला होता तो अगदी थोडासा लावून घ्यायचा. पाव हासा कापलेला आहे तो त्याच्यामध्ये वरून थोडासा चटणीचा तो मसाल्याचा चमचा आहे तो लावून घ्यायचा. दोन्ही बाजूने छान पाव भाजून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. कलर पण छान आला आहे पावभाजीला. विकतच्या पावभाजीला किंवा हॉटेलमधल्या थोडा कलर घातलेला असतो बऱ्याच वेळा. आपण नॅचरल पद्धतीनं कलर आणायचा प्रयत्न केला आहे आणि कलर छान आलेला सुद्धा आहे. मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.